नमस्कार, मी शुभांगी. स्वागत आहे तुमचं शुभांगीज फूड कॉर्नरमध्ये. आज मी मिनी पॅनकेकची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. मुलांना आवडणारे आणि अगदी झटपट होणारे हे पॅनकेक्स आहेत. इथे मी साहित्य काय काय वापरले ते दाखवते आहे. इथे व्हॅनिला एसेन्स, बेकिंग पावडर आणि 1 वाटी मैदा, अर्धी वाटी साखर, पाऊण वाटी दूध आणि अगदी 2 चमचे फ्रेश दही आपल्याला लागणार आहे. अतिशय कमी साहित्यामध्ये छान असे केक हे झटपट तयार होतात. आता इथे मी एक बाउल घेतलेला आहे. बाउलमध्ये मी रिफाइंड ऑइल घालणार आहे. इथे 2 चमचे मी तेल घातलेलं आहे, कोणताही फ्लेवर नसलेलं तेल. आणि इथे अगदी फ्रेश असं 2 चमचे दही घालणार आहे मी. दही आंबट नाही वापरायचं आहे आपल्याला, फ्रेश दही वापरायचं आहे. आणि आता इथे जो 1 वाटी मैदा घेतलेला आहे तो मी इथे गाळून घेते आहे. आता इथेच मी बेकिंग पावडर घालणार आहे. अर्धा चम्मच मी बेकिंग पावडर घातलेली आहे. अगदी चिमूटभर मी इथे मीठ घालणार आहे. आता हे ड्राय इन्ग्रेडियंट्स गाळून घेते आहे मी. आणि आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तेल आणि दह्यामध्ये. साखर आपण पिठी साखरसुद्धा वापरू शकतो, पण माझ्याकडे सध्या अवेलेबल नव्हती त्यामुळे मी तशीच घातलेली आहे. काही हरकत नाही, दुधामध्ये ती मिक्स होऊन जाईल. आता इथे दूध घालणार आहे. दूध थोडं हळूहळू घालायचं आहे. पाऊण वाटी लागू शकते किंवा मग आपल्याला थोडंसं दूध आणखी वापरायची गरज पडू शकते. आता इथे मी हे मिक्स करते आहे. मला अगदी 2-3 चमचे दूध थोडंसं लागलं. पाऊण वाटी दूध घेतलं होतं मी, पण मला वरून 2 चमचे आणखी टाकण्याची गरज पडली. आता हे सैलसर असं आपलं बॅटर तयार आहे. आता शेवटी मी इथे व्हॅनिला एसेन्स घालणार आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल तुमच्याकडे अवेलेबल तर नाही घातलं तरी चालेल. आता लहान मुलांची रेसिपी म्हटलं, त्यांच्या आवडीचा पदार्थ आहे हा, त्यांचे लुडबुडमध्ये होणारच. त्यांनाही मिक्स करायचं असते, त्यांनाही सगळं ट्राय करायचं असते. बेकिंग हा लहान मुलांचा खूप आवडता एक हे असतो. त्यांना बेकिंग आवडतं आणि केक शिकायलाही आवडतं, करायलाही आवडतं. तसंच पॅनकेकचंही आहे. आता इथे नॉनस्टिकच्या तव्यावर ही पॅनकेक करून घेणार आहे मी. इथे तवा गरम झालेला आहे. इथे मी तूप लावून घेतलेलं आहे तव्याला. इथे तुम्ही तुपाचा किंवा बटरचा वापर करू शकता. आता इथे छोटे छोटे तुमच्या आवडीनुसार हव्या त्या साईजमध्ये पॅनकेक घालून घ्यायचे आहेत. याला आपल्याला पसरवायची गरज नाही आहे. बॅटर टाकल्यानंतर ते आपोआपच पसरतं, त्यामुळे त्याला असं खूप पसरवण्याची गरज नाही आहे. आता हा पहिला आहे, थोडंसं होतच, काही हरकत नाही. यालाही मी काढून घेतलेलं आहे व्यवस्थित. साईडला मी दुसरे टाकलेले आहेत. हव्या त्या आकारामध्ये आपण ही टाकून घेऊ शकतो. छान जाडी यायला लागलेली आहे आणि फुलले पण ते बऱ्यापैकी. आता याला आपण थोडं साईडला ठेवून शकतो. अर्ध्या तासासाठी आपण हे जर भिजवून ठेवलं आणि अगदी वेळेवर बेकिंग पावडर घालून करायला घेतले तरीही चालतं. पण आता हे मुलांचा पदार्थ आहे तर ते वाट तर पाहणार नाहीतच, त्यामुळे मी लगेचच भिजवलं आणि करायला घेतलेलं आहे बॅटर. खूप छान असा रंगही यायला लागलेला आहे, आता तुम्ही बघत असाल. आणि जाळी पण ते फुलायलाही लागलेले आहेत. आणि याला जर आपल्याला पौष्टिक बनवायचं असेल, मुलांसाठी आहे, तर तुम्ही मैद्याऐवजी कणिक वापरू शकता. आपण गव्हाचं पीठ वापरून सुद्धा हे पॅनकेक अशाच पद्धतीचे करू शकतो. खूप छान असे होतात ते सुद्धा. किंवा मग अर्धी कणिक आणि अर्धा मैदा वापरला तरी चालेल, पण मी आज हे मैद्याचेच केलेले आहेत. पण मी जेव्हा टिफिनला करते शाळेच्या दिवसांमध्ये, तेव्हा मी कणकेचा वापर करत असते. खूप छान असे फुलत आहेत. आता जाळी पण यायला लागलेली आहे. थोडं थोडं साईडला तूप घालून घेते आहे मी. मुलांना टिफिनमध्ये द्यायला खूप छान असा पदार्थ आहे हा. अगदी झटपट होतो आणि मुलांना आवडतो सुद्धा. आवडीने मुलं खातात सुद्धा हे पॅनकेक्स. याच पद्धतीने मी बाकीचे पॅनकेक करून घेतलेले आहेत. एका वाटीमध्ये भरपूर असे पॅनकेक तयार झालेले आहेत माझे. आणि आवडत असेल तर मुलांना वरून आपण हनी किंवा बटर किंवा मग चॉकलेट सॉस वगैरे घालून खायला देऊ शकतो. खूप छान अशी जाडी यायला लागलेली आहे आता, जसं जसं आपण
करायला आणि रंगही खूप छान असा आलेला आहे. गोल्डन रंग आलेला आहे. अशाच पद्धतीचे बाकीचेही मी करून घेतलेले आहेत. तुम्ही बघत असाल किती छान सुरेख असे पॅनकेक तयार आहेत. अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा पॅनकेक नक्की ट्राय करा. तुमच्याही मुलांना आवडतीलच हे. माझ्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. माझ्या रेसिपीज बघत राहा, लाईक करत राहा. खूप छान असे पॅनकेक तयार आहेत. मी तोडून दाखवते तुम्हाला. फुललेले आहेत आणि शिजायला तर काहीच वेळ लागत नाही. खूप पटापट हे तयार होतात. नक्की ट्राय करा या पद्धतीने तुम्हीसुद्धा. आणि रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.